UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राज्यात 3 वाजेपर्यंत 45.53% आणि झारखंडमध्ये 61.47% मतदान। सर्वाधिक गडचिरोलीत 62.99% तर ठाण्यात सर्वात कमी 38.94% मतदान। बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू। हृदयविकाराचा झटका आल्यानं उमेदवार बाळासाहेब शिंदेंचा जागीच मृत्यू। तर साताऱ्यातही मतदान केंद्रावरच एका मतदाराचा मृत्यू झाल्याची माहिती। वर्ध्यात शरद पवार गटाचे नितेश कराळे मास्तरांना मारहाण। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप। अंबादास दानवेंकडून संजय शिरसाटांचा आणखी एक व्हिडिओ ट्विट। शिरसाटांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधील घटना। मस्ती न करण्यासाठी कार्यकर्त्यांना दम। कार्यकर्त्यांकडून खुर्च्यांवर उभं राहून घोषणाबाजी। महिलांना आणि ज्येष्ठांना त्रास होत होता। व्हिडिओबाबत शिरसाटांचं स्पष्टीकरण। घड्याळ चिन्हाच्या कार्यकर्त्याकडून दमदाटी करत मतदानानंतर शर्मिला पवारांचा आरोप। निवडणूक आयोगाकडे तक्रार करत काही वेळ मतदान केंद्राबाहेर ठिय्या। शर्मिला पवारांचा आरोप धादांत खोटा। कुठेही बोगस मतदान नाही। तक्रारीची निवडणूक आयोग पोलीस चौकशी करतील। शर्मिला पवारांच्या आरोपांनंतर अजित पवारांकडून स्पष्ट। तुझा मर्डर फिक्स। सुहास कांदेंनी समीर भुजबळांना जाहीर दिली धमकी। नांदगाव मनमाडमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थकांमध्ये राडा। मी कुणाचं नाव घेऊन धमकी दिली नाही। तो मरून जाईल, त्याचा मर्डर होईल असं कामगारांना मारणाऱ्या कार्यकर्त्याला म्हणालो। सुहास कांदेंचं स्पष्टीकरण। सुप्रिया सुळे नाना पटोले यांच्यावर बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप। ऑडिओ क्लिपमधील आवाज सुळे आणि पटोलेंचाच। रवींद्रनाथ पाटलांच्या आरोपांना अजितदादांकडून दुजोरा। अजित पवार काहीही बोलू शकतात। ऑडिओ क्लिपची सायबर क्राईमकडे तक्रार। सुप्रिया सुळेंनी सुधांशू त्रिवेदींचे आरोप फेटाळले। तर ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई करण्याचा पटोलेंचा इशारा। सुळे आणि पटोलेंवर बिटकॉइन संदर्भात गंभीर आरोप। चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे। मतदानानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंवर आरोप करणारे अधिकारी कधीकाळी जेलमध्ये होते। जेलमधील अधिकाऱ्याच्या म्हणण्याला इतकं महत्त्व देण्याला अर्थ नाही। शरद पवारांची प्रतिक्रिया। थापांवर विश्वास ठेवू नका। सुळे आणि पटोलेंवर झालेल्या बिटकॉइनवरील आरोपांनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। बारामतीचे लोक मला चांगल्या मतांनी विजयी करतील। सकारात्मक चित्र असेल। मतदानानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। बारामतीत अजितदादा विरुद्ध पवार गटाचे युगेंद्र पवार लढत। बारामतीतील मतदान केंद्रावर युगेंद्र पवारांकडून पाहणी। मतदारांवर दबाव टाकून मतदान सुरू। युगेंद्र पवारांचा आरोप। तर 23 तारखेला महाराष्ट्रात तुतारी वाजेल। युगेंद्र पवारांना विश्वास। अजित पवारच किंगमेकर, दादाच मुख्यमंत्री होतील। जय पवारांचा दावा। तुझ्या तोंडात साखर पडो। किंगमेकरच्या प्रश्नावर अजित पवारांचं मुश्किल वक्तव्य। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।